तेव्हा ही किती जरी चर्चा झाली आज तरी त्यामध्ये तथ्य काय आहे असं मला वाटत नाही. रामदास कदमजी, म्हणजे असं तुम्हाला म्हणायचं आहे का की सोयीचं राजकारण उद्धव ठाकरे यांच्याकडून केलं जात आहे आणि महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी त्यांची कोंडी होती, एक पर्याय म्हणून ते पाहतायत आणि भावापुढेच आता हात पुढे करतायत? हो, आता त्याच्या भावबंदकी असं आता त्यांना आठवण झाली भावबंदकीची. पण ज्यावेळेला राज ठाकरेंना आवश्यकता होती तेव्हा तुमची भावबंदकी कुठे गेली होती? त्यांच्या मुलाला तुम्ही का पाडलात? तेव्हा कौटुंबिक नातं तुम्ही का जपलं नाही? राज ठाकरेकडून ते जपलं गेलं. आणि म्हणून आता तुम्ही शरद पवारला सोडणार का, काँग्रेसला सोडणार का आणि राज ठाकरेंना सोबत घेऊन हिंदुत्वाची कडवट भूमिका पुन्हा बाळासाहेबांची कडवट भूमिका पण तुम्ही स्वीकारणार का? याचं उत्तर देखील महाराष्ट्राच्या जनतेला उद्धव ठाकरे द्यायला लागेल ना. एवढं सोपं नाहीये ताई, ते इतकं सोपं नाहीये. तुम्ही मग लहान भाऊ मोठा भाऊ तुम्ही म्हणताय ते मुद्दे अगदी बरोबर आहेत. मात्र रामदास कदमजी, तुम्ही या दोघांना सुद्धा अगदी जवळून पाहिलेलं आहे. तुमची इच्छा काय? दोन भावांनी एकत्र यावं? माझं म्हणणं, उद्धव ठाकरे हे फक्त त्यांची आता अवस्था राजकारणामध्ये अतिशय बिकट झालेली आहे. तर त्याला आकाशच फाटलेलं आहे. तर त्याला ठिगळ लावण्यासाठी फक्त राज ठाकरेंचा उपयोग करून घेण्यासाठी प्रयत्न करून घेत आहेत का, असा माझा मनामध्ये नेमका प्रश्न एवढ्यासाठीच आहे की उद्धव ठाकरेंची नस नस मी ओळखतोय.